राजर्षी शाहू महाराज हे बहुपैलू व्यक्तिमत्वाचे होते. म्हणजे अष्टपैलू हा शब्द प्रामुख्यानं अवधान किंवा बुद्धी या संदर्भात प्रचलित आहे. त्यावरून अष्टावधानी किंवा अष्टपैलू असे शब्द रूढ झालेले आहेत. म्हणजे अष्टपैलू या शब्दामध्ये जरी अष्टावधानी असा अर्थ अभिप्रेत असला तरी आठ पैलू या अनुषंगानं आपण चिंतन करतो. आता आठ पैलू कोणकोणते असावेत अष्टपैलू मधले याच्याविषयी कुठलीही एकवाक्यता नाही. म्हणजे कुणाला वाटेल तर्क, स्मृती, भाषा प्रभुत्व, गणितीय क्षमता, संवेदनशीलता, आकलन क्षमता, निर्णय क्षमता, तत्परता असे काहीसे 8 गुण या व्यक्तिमत्वात असले पाहिजे. कदाचित काहींना वाटेल शिक्षण आहे, राजकारण आहे, अर्थकारण, विधी, घटना, लेखन, प्रशासन, समाज व धर्मकारण अशाही 8 पैलूंचा 8 गुणविशेषांचा विचार केला जाऊ शकतो. हे काहीही असले तरी सुद्धा अष्टपैलू या व्यक्तिमत्वामध्ये बहुपैलूत्व एक व्यक्तिमत्व हा सुद्धा अर्थ दडलेला आहे. परंतु बहुपैलू व्यक्तिमत्व असा ज्यावेळेस आपण उल्लेख करतो आणि तो राजर्षी शाहूंच्या संदर्भात करतो, त्यावेळेस मात्र प्रामुख्यानं एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागते, की गुणसंपदा कुठलीही असो, गुणविशेष कुठलेही असोत, स्वभाव विशेष कुठलेही असोत, परंतु हे सगळं लोककल्याणासाठी असलं पाहिजे. लोकांचं हित त्यामध्ये दडलेलं असलं पाहिजे. म्हणजे बहुपैलू व्यक्तिमत्व असं म्हणत असताना तो राजा, तो नेता, तो प्रतिनिधी हा लोकांचं कल्याण करण्यासाठी सतत धडपडत असला पाहिजे, असं आपल्याला म्हणता येतं. आणि हे सूत्र लक्षात घेतलं तर भारतातल्या अनेक संस्थानिक राजांमध्ये आधुनिक काळात बहुपैलू व्यक्तिमत्वाचे किंवा लोककल्याणकारी वृत्ती साकार करणारे, सिद्ध करणारा हा एकमेव राजा होता. ते म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आता बहुपैलू व्यक्तिमत्वाचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते असं म्हटलं की काय त्याच्यामध्ये दडलेलं आहे? प्रामुख्यानं मानव कल्याण हे दडलेलं आहे. आणि त्यामुळं सबंध आयुष्यभर राजर्षी शाहूंनी मानवाच्या कल्याणासाठी कोणती भूमिका घेतली याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे त्यांना किती आयुष्य मिळालं, त्या आयुष्यामध्ये त्यांनी काय कर्तृत्व सिद्ध केलं, याचा सगळा अभ्यास करणं, इतिहासात या सगळ्या गोष्टी शोधणं म्हणजे राजर्षी शाहूंच्या बहुपैलू व्यक्तिमत्वाचा वेध घेणं असं सोपेपणानं म्हणता येतं. 26 जून 1874 रोजी कोल्हापूर या ठिकाणी यशवंत उर्फ बाबासाहेब म्हणजेच राजर्षी शाहू यांचा जन्म घाटगे परिवारात झाला. जेमतेम 10व्या वर्षी म्हणजे 17 मार्च 1884 रोजी कोल्हापूरच्या राजघराण्यात त्यांना दत्तक जावं लागलं. पुढे साधारणतः 10 वर्षानंतर म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी त्यांना राजकारभाराची सूत्रे हातात आलेली आहेत. 6 मे 1922 रोजी त्यांचं निधन झालं. म्हणजे त्यांना एकूण 48 वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे. त्यातही राज्यकारभार करण्यासाठी फक्त 28 वर्ष मिळालेली आहेत. राजर्षी शाहूंच्या बहुपैलू व्यक्तिमत्वाचा शोध घेणं म्हणजे त्यांना राज्यकारभारासाठी मिळालेल्या 28 वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेणं, त्या कारकिर्दीचा शोध घेणं किंवा तपासणी करणं असं आपल्याला म्हणता येतं. 28 वर्षातील अष्टप्रहर म्हणजे 8 प्रहर हे राजर्षी शाहूने फक्त लोकांच्या कल्याणासाठीच वापरलेलं आहे. साधारणतः 24 प्रहर किंवा 24 तासांमधले 8 प्रहर त्यातले 4 प्रहर हे रात्रीचे आणि 4 प्रहर हे सकाळचे. या 8ही प्रहारामध्ये जेवढी काही विश्रांती घेता येईल तेवढी राजर्षी शाहूने घेतली असेल. बाकीचे सगळे प्रहर हे फक्त लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी वापरलेले आहेत, उपयोगात आणलेले आहेत. असा राजा भारताच्या पातळीवर शोधून सापडणं शक्य नाही. अपवाद बडोद्याचे राजे सयाजीराव महाराज गायकवाड हे आहेत.
राजर्षी शाहूंच्या जयंती निमित्तानं आपण त्यांचं अष्टप्रहर त्यांनी काय केलेलं आहे, त्यातही 28 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय काय शोध घेतला, काय काय योजना तडीस नेल्या, कोणते विचार मांडले, याचा शोध घेणं सुद्धा फार महत्वाचं आहे. वस्तुतः त्यांची सार्वजनिक जीवनातली सुरुवाती कोल्हापूर मिरज या दरम्यानचा जो रेल्वे मार्ग आहे, त्याच्या पायाभरणीच्या निमित्तानं झालेला आहे. परंतु 3 मे 1986 रोजी त्यांना राज्य अधिकार मिळालेला नव्हता. म्हणजे राज्याधिकार मिळण्याच्या पूर्वी कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते झालेला आहे. ही घटना राज्याधिकार मिळण्यापूर्वीची आहे. मात्र 2 एप्रिल 1894 पुढचा काळ मात्र राजर्षी शाहूंच्या स्वतःच्या कारकिर्दीचा आहे. कारण या दिवसापासून पुढे 28 वर्ष त्यांना राज्यकारभार करता आलेला आहे. आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या भूमिकेतून राज्यकारभार करण्याचा जो काळ आहे तो 2 एप्रिल 1894 पासूनचा पुढचा 28 वर्षाचा आहे. याची नोंद सर्वप्रथम घेणं अत्यंत गरजेचं आहे. 2 एप्रिल 1894 हा दिवस फार महत्वाचा आहे. आणि आजच्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी, मंत्र्यांनी, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी सुद्धा या 2 एप्रिल 1894 या दिवसाच्या एका अत्यंत क्रांतिकारी घटनेची नोंद घ्यावी लागते. क्रांतिकारी घटनेचं अवलोकन करून त्यांनी ते पाहिलं पाहिजे. काय घडलं 2 एप्रिल 1894 रोजी? तर सायंकाळी 5 वाजता कोल्हापूरच्या जुना राजवाडा या ठिकाणी त्यांना राज्यकारभाराची सूत्रे मिळाली. आणि सूत्रे मिळाली त्याच दिवशी त्यांनी पहिला लोककल्याणकारी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. करवीर राज्यातील प्रजेला त्यांनी जाहीर केलं की यापूर्वी करवीर राज्याचा कारभार हा काउन्सिल ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, कारभारी मंडळी यांच्याकडून सुरू होता. परंतु आजपासून हा कारभार संपुष्टात आलेला आहे. याचाच अर्थ इथून पुढे मी कोल्हापूर राज्याचा आणि करवीर राज्याचा राज्यकारभार पाहणार आहे, त्याविषयी निर्णय घेणार आहे, असं सर्व लोकांपुढे ते जाहीर करत होते. त्या प्रसंगी तो लोककल्याणकारी जाहीरनामा दृष्टिकोनातून जो होता तो आपण लक्षात जर घेतलं तर मला फार महत्वाचा तो लोककल्याणकारी जाहीरनामा वाटतो आहे. त्या जाहीरनामा हा जर नजरेखालून घातला आपण सगळ्यांनी, तर एक गोष्ट लक्षात येते की हा जाहीरनामा म्हणजे भारतीय पातळीवर एका राजाचा तो वचननामा होता. आज लोकशाहीमध्ये अनेक राजकीय पक्ष सत्तेवर येण्यासाठी निवडणूक लढवत असतात आणि निवडणुकीचा एक जाहीरनामा लोकांपुढे ते मांडत असतात. पुढच्या 5 वर्षात आम्ही सत्तेवर आल्यानंतर काय करू, असा तो जाहीरनामा असतो. प्रत्येक पक्षाच्या, लहान मोठ्या पक्षाचा तो जाहीरनामा असतो. पण सत्तेवर आल्यानंतर तो जाहीरनामा 5 वर्षात ते पूर्ण करतात की नाही याचा शोध घेणं हे लोकशाहीचं जागृत तत्व असतं. परंतु असं होत नाही. राजर्षी शाहूंनी 2 एप्रिल 1894 रोजी जो जाहीरनामा, ज्याला आपण लोक कल्याणकारी जाहीरनामा म्हणतो, तो जाहीर केला. त्यातल्या पहिल्या ओळीमध्ये ते म्हणतात, आमचे प्रजानन सदा सुखी आणि संतुष्ट व्हावे, त्यांच्या हितसंबंधाची एकसारखी अभिवृद्धी होत जावी, हा माझा प्रयत्न असणार आहे. कुठल्याही राजाचा लोककल्याणकारी जाहीरनामा असा असेल तर तो राजा पुढे किती चांगल्या तऱ्हेने राज्यकारभार करू शकेल याची एक झलक या राजीनाम्याच्या पहिल्या काही परिच्छेदामध्ये पाहायला मिळते. कारण आपण रयतेच्या सुखाचा आणि संतुष्टाचा किंबहुना त्यांच्या अभिवृद्धीचाच विचार करणार आहोत, याचं एक वचन राजर्षी शाहूंनी लोकांपुढे जाहीर केलं होतं. पुढे ते असंही म्हणतात की हे सगळं करण्यासाठी आमचे जहागीरदार असतील, आप्तजन, सरदार, वतनदार, मानकरी, इनामदार, कामदार, हे सर्व दर्जाचे सेठ, सावकार आणि इतर सगळे लोक यांच्या उज्ज्वल राजनिष्ठेची मी अपेक्षा करतो आहे. त्यांच्या सहकार्याची मी अपेक्षा करतो आहे. म्हणजे एका बाजूला मी संतोष लोकांचा यासाठी राज्य करणार आहे, तर दुसऱ्या बाजूला एक अपेक्षा व्यक्त केली आहे की मला राजनिष्ठेच्या आधारे लोकांच्या सहकार्याची गरज आहे. तर राजाची कितीही चांगली ध्येय धोरण असली तरी सुद्धा जर लोकांचं सहकार्य मिळालं नाही, अधिकारी वर्गाचं सहकार्य नाही मिळालं, तर राजा काहीही करू शकत नाही. राजर्षी शाहूंनी लोककल्याणकारी जाहीरनाम्यामध्ये आपल्या सहकाऱ्यांकडून ही अपेक्षा व्यक्त केली होती.
शिवाय ते असंही म्हणतात की हा राज्यकारभार दीर्घकाळपर्यंत टिकून तो सुखद व्हावा. म्हणजे सुखद व्हावा हे वाक्य पुन्हा पुन्हा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये येतं आणि शिवाय ते प्रार्थना करतात. पुन्हा पुढं ईश्वरापुढं प्रार्थना करत नाहीत. देवापुढं प्रार्थना करत नाहीत राजर्षी शाहू. पुन्हा पुढे करतात तर जगचालक जो आहे, जगाचा चालक जो आहे त्याच्या पुढे मी अनुग्रह करतो, प्रार्थना करतो की हा राज्यकारभार दीर्घकाळपर्यंत चालू राहावा. परंतु मला सगळ्यात आवडलेल्या यातल्या ध्येय धोरणाचा भाग कोणता आहे तर प्रजेच्या आणि रयतेच्या सुखासाठी आणि त्यांच्या संतुष्टतेसाठी आणि त्यांच्यामध्ये अभिवृद्धी व्हावी यासाठी मला राज्यकारभार करायचा आहे. आणि लक्षात येतं इथून पुढची 28 वर्षाची कारकीर्द हा लोककल्याणकारी जाहीरनामा वास्तवात आणण्यासाठी, कृतीत आणण्यासाठी, साक्षात उतरवण्यासाठी राजर्षी शाहूंनी अष्टप्रहर अष्टप्रहर हे काम केलेलं आहे. जीवाची पर्वा केलेली नाही, शत्रूची पर्वा केलेली नाही. आणि म्हणून या वरील ठळक अशा या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की 3 बाबी महत्वाच्या आहेत. एक तर स्वतःचं वचन आणि दुसरी अपेक्षा आहे. आणि हा जाहीरनामा एक लक्षात येतं की जाहीरनाम्यामध्ये नसलेल्या कितीतरी बाबी राजर्षी शाहूने आपल्या कोल्हापूर राज्यामध्ये, करवीर राज्यामध्ये तडीस नेलेल्या आहेत. केवळ कोल्हापूर राज्यातच का तर नाही, कोल्हापूर राज्याच्या बाहेर महाराष्ट्रातल्या कित्येक ठिकाणी, कित्येक जिल्ह्यामध्ये आणि भारतातल्या अनेक प्रदेशामध्ये राजर्षी शाहूने आपलं हे धोरण अवलंबलेलं आहे. तिथं सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. इतकं लोककल्याणकारी व्यापक दृष्टिकोन या राज्याचा आहे. आता राजर्षी शाहूंची कारकीर्द ही लोककल्याणकारी होती हे आपल्याला सिद्ध करता येतं. तर लोकशाहीमध्ये निवडून दिलेला प्रतिनिधी हा अत्यंत कर्तव्यदक्ष असला पाहिजे ही अपेक्षा असते. तसं राजशाहीमध्ये राजा सुद्धा हा कर्तव्य तत्पर असला पाहिजे ही सुद्धा अपेक्षा असते. परंतु सगळेच राजे, सगळेच लोकप्रतिनिधी असं असतीलच असं नाही. परंतु राजर्षी शाहू मात्र एकमेव असे राजे होते की आपल्या प्रजेसाठी नेहमीच ते कर्तव्य दक्ष आणि कर्तव्य तत्पर राहिलेले आहेत. आदर्श राजा कसा असला पाहिजे? आपल्या भारतीय पातळीवर विचार केला तर आदर्श राजा हा स्वतःच्या जात आणि धर्माची पारंपरिक बंधने त्यानं झुगारून दिली पाहिजे. जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन रयतेसाठी तो राजा असतो. विशिष्ट एका जातीचा, स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या धर्मासाठीच्या लोकांचा तो राजा नसतो. तो राजा असतो रयतेचा आणि रयत ही 18 पगड जाती धर्माची असते आणि एक धर्माची असते. आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं करवीर राज्य हे 18 पगड जाती धर्माचं होतं. आणि म्हणून राजर्षी शाहूंचं मोठेपण कशामध्ये आहे? राजर्षी शाहूने स्वतःची जात आणि स्वतःचा धर्म याच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला होता. मला वाटतं आधुनिक भारताची आणि आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती या तत्वावर उभारली पाहिजे. इथून पुढचा काळ महाराष्ट्राचा आणि भारतासाठी कसा असला पाहिजे? तो जात निरपेक्ष असला पाहिजे, धर्मनिरपेक्ष असला पाहिजे. धर्मनिरपेक्ष आणि जात निरपेक्ष हे सूत्र आपल्या राज्यामध्ये राजर्षी शाहूंनी अवलंबलेलं होतं. हे कुणालाही याच्यामध्ये शंका घेण्याची गरज नाही. इतकं स्वच्छ आणि स्पष्ट आहे असं आपल्याला म्हणता येतं. आदर्श राजाचे आणखीन एक गुणवैशिष्ट्य आपल्याला पाहता येतात. तो जात धर्माच्या पलीकडे जातच असतो, रयतेची काळजी घेत असतो. परंतु अशा एका राजाचा मला उल्लेख करायचा आहे की ज्या राज्याची परंपरा राजर्षी शाहूंनी पाळलेली होती, पुढे चालवली होती. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं 16व्या शतकातलं म्हणजे मध्ययुगीतलं राज्य, 16व्या शतकातलं हे राज्य सुद्धा असंच धर्मनिरपेक्ष तत्वावर आधारलेलं होतं हे लक्षात येतं आपल्याला. कारण शिवरायांच्या तोफ करण्याचा जो काही प्रमुख आहे तो इब्राहिम खान होता. आरमाराचा प्रमुख दौलत खान होता. घोडदल प्रमुख हा सिद्दी हलाल होता. मदारी मेहतर सुद्धा सोबत होता आग्र्याला. हे सगळं पाहिलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किती धर्मनिरपेक्ष होते. ते धर्माचं राज्य करीत नव्हते तर ते लोकांसाठीच राज्य करत होते हे आपल्या लक्षात येतं. आणि नेमकं हीच परंपरा आधुनिक काळामध्ये ब्रिटिश काळा भारतामध्ये राजर्षी शाहूंनी पाळलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं असलं तरी सुद्धा छत्रपती शिवरायांनी मुस्लिम बांधवांचा कधीही द्वेष केलेला नाही. अफजल खानाला मारलं बरोबर आहे, परंतु अफजल खानाच्या प्रेताची विटंबना होऊ नये म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याशी कबर बांधणारा हा भारतातला एकमेव राज्य आहे.
तो मुस्लिम द्रष्टा असू शकत नाही. तो धर्मनिरपेक्ष राजा असला पाहिजे. आज्ञापत्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या राजाची कर्तव्य किती आहेत हे जर वाचली तर हे सगळे राज कर्तव्य हे राजर्षी शाहू महाराजांच्या राज्यकारभारामध्ये ते स्वतः अंमलात आणीत होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची लोककल्याणाची परंपरा राजर्षी शाहू महाराजांनी आधुनिक काळामध्ये आपल्यापर्यंत पुढे दिलेली आहे. हा अभिमानाने उल्लेख करण्याची आज गरज नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते, परंतु ते केवळ कागदोपत्री नव्हते, तर कृतीशील स्वरूपात रयतेसाठी राज्य करणारे राजर्षी शाहू होते. आणि म्हणून या राजाची आठवण या प्रसंगी करणं, त्यांच्या कारकिर्दीचा शोध घेणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. राजर्षी शाहूंनी पाहिलं होतं आपल्या करवीर राज्यामध्ये आपली जनता कशामुळे त्रस्त आहे, आपली जनता कशामुळे मागे आहे, की आपल्या जनतेचा विकास का होत नाही. हे लक्षात घेतल्यानंतर त्यांना दोन शत्रू प्रामुख्याने दिसले. पहिला शत्रू आहे की खरं तर हे आपलं राज्य नाही, हे ब्रिटिशांचं राज्य आहे. त्यांचं मांडलिकत्व आपण पत्करलेलं आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीखाली आपण आहोत, म्हणजे स्वतःच आपलं राज्य नाही. पण हे सगळं लक्षात घेताना राजर्षी शाहू हेही पाहत होते, जरी ब्रिटिशांचं राज्य असलं तरी सुद्धा माझी जनता ब्रिटिश राजवटीमुळे त्रस्त नाही. कशामुळे त्रस्त आहे? तर स्वकीयांमुळं माझी जनता आणि रयत त्रस्त आहे. हे अत्यंत अनुभवातून, पाहणीतून, निरीक्षणातून राजर्षी शाहूने शोधलेलं आहे. म्हणजे आपल्या जनतेला कुणापासून मुक्त करायचं आहे? तर स्वकीयांच्या त्रासापासून मुक्त करायचं आहे. त्यांच्या गुलामीपासून मुक्त करायचं आहे, ब्रिटिशांच्या नव्हे. कारण ब्रिटिशांची गुलामी ही रयतेसाठी नव्हती, संबंध भारतातल्या वेगवेगळ्या भागासाठी होती, परंतु स्वकीयांची गुलामगिरी ही आपल्या राज्यातील लोकांसाठीची आहे. आणि ती गुलामगिरी फार वाईट आहे, की ज्यामध्ये अनेक बंधन आहेत. शिक्षणाचं बंधन आहे, राज्य कारभारात येण्याचं बंधन आहे, व्यवसाय करण्याचं बंधन आहे. म्हणजे व्यवसायावर बंदी आहे, शिक्षणावर बंदी आहे, मंदिर प्रवेशावर बंदी आहे. अशा अनेक बंधनातून माझा समाज जातो आहे आणि हे स्वकीयांमुळे होत आहे. स्वकीयांमुळे होत असेल तर स्वकीयांचा अडथळा दूर केला पाहिजे. आता स्वकीयांचा अडथळा दूर करणं म्हणजे स्वकीयांना मारून टाकणं का? नव्हे. त्यांच्यावर युद्ध करणं म्हणजे कशा तऱ्हेचं युद्ध आहे? तर हे वैचारिक युद्ध आहे. ते ऐक्याचे युद्ध आहे. हे परस्पर सामंजस्याचे युद्ध आहे. हे एकजुटीचं युद्ध आहे. हे कुठल्याही शस्त्राचं, कुठल्याही ढालीचं आणि तलवारीचं युद्ध राजर्षी शाहूंना अपेक्षित नव्हतं. आणि म्हणून ब्रिटिश भारतामध्ये असलेली संस्कृती आणि ब्रिटिश भारतातल्या असलेली पेशवेकालीन धार्मिक संस्कृती, या दोन्हीही संस्कृतीमधून भारतीय लोक, महाराष्ट्रातील लोक आणि करवीर राज्यातील लोक वाटचाल करीत होते. जातीभेद होता, पुराणप्रियता होती, धार्मिक रूढी होत्या, चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, अस्पृश्यता होती, जातीयता होती, राज्य कारभारात 60% ब्राह्मण वर्ग अधिकारी होते. खाजगी आणि सरकारी दरबारात सुद्धा एका विशिष्ट वर्गाचंच प्राबल्य होतं. अशा काळामध्ये आगरकर आणि रानडे यांचा एक सामाजिक सुधारणेचा विचार सुरू होता. त्याचबरोबर सत्यशोधक विचार सुरू होता आणि टिळकांचा राज्य सुधारण्याचा विचार सुद्धा सुरू होता. या तीन वैचारिक धारा असताना राजर्षी शाहूने या कोणत्या वैचारिक धारेशी स्वतःला बांधून घेतलं? तर लोकांचं कल्याण करणं, लोकांमध्ये सुधारणा करणं, या चळवळीशी ते स्वतःला बांधून घेतलेले आहेत. आणि म्हणून लोककल्याणकारी जाहीरनाम्यामध्ये प्रजेचं सुख आहे, प्रजेच्या हितसंबंधाचा विचार आहे. त्यासाठी राजर्षी शाहू महाराज करवीर राज्यातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करून घेण्याचा प्रयत्न करत होते. प्रसंगी त्यांच्यासाठी अनेक शत्रू निर्माण झाले, पण शत्रूंना पुरून उरणारे राजर्षी शाहू महाराज होते. 48 वर्षाचं आयुष्य, फक्त 50 सुद्धा नाही. 48 वर्षातही 28 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किती क्रांतिकारी धोरण राजर्षी शाहूने राबवलेले होते, की ज्याचा प्रभाव आधुनिक महाराष्ट्रावर पडलेला आहे, आधुनिक भारतावर पडलेला आहे. आणि आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्राचं निर्माण होत असताना ही ध्येय धोरणं आज सुद्धा किती उपयुक्त आहेत याचाही शोध घेणं म्हणजे लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांना शोधणं, त्यांच्या परंपरेला शोधणं, त्यांना अभिवादन करणं असे आपल्याला म्हणता येतं. मी विचार करतोय 2 एप्रिल 1894 रोजी राज्य कारभार मिळाला. त्यानंतर पुढे किती दिवसात त्यांनी काय केलं? 2 एप्रिल नंतर लगेच 14 एप्रिल 1894 रोजी राजर्षी शाहूने शिकारी संबंधीचा एक नियम प्रसिद्ध केला.
किती दिवसामध्ये? 10-12 दिवसामध्ये. 2 एप्रिल ते 14 एप्रिल. 10-12 दिवसाचा, 13 दिवसाचा हा काळ आहे. बरोबर त्यांनी शिकारी संबंधातले नवे नियम लागू केले, प्रसिद्ध केले. असं का केलं? तर पूर्वी शिकारी मंडळी गावकऱ्याकडून वस्तू आणि माल घेत असत. आणि मग त्याचा मोबदला गावकऱ्यांना मिळतोच असं नाही, अशी शक्यता निर्माण होई. काय-काय वेळा ते मिळायचंही नाही मोबदला. राजर्षी शाहू याच्याविषयी साशंक होते. हे माझे सगळे अधिकारी, शिकार करणारी माणसं हे जातात, रयतेकडून माल घेतात, वस्तू घेतात, जिन्नस घेतात, शिधा घेतात आणि त्यांना मोबदला देतात की नाही? देतात का असं विचारतो, हो असं उत्तर मिळालं असतं. पण राजर्षी शाहू हे असं दुसऱ्यावर विश्वास ठेवून रयतेकडे दुर्लक्ष करणारे नव्हते. त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे, ऐकलेलं आहे, निरीक्षण केलेलं आहे आणि त्यांना लक्षात आलं की अनेक आधारे रयतेला लुबाडतात. छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्यातील शेतकऱ्याचा, सर्वसामान्य माणसाच्या साध्या-साध्या बाबींचा विचार केला होता. त्यांच्या रक्षणाचा विचार गेला होता. राजर्षी शाहूंनी पाहिलं की या शिकारी मंडळीकडून माझ्या रयतेचं शोषण होऊ शकेल, होऊ शकत असेल आणि म्हणून त्यांनी काय केलं, एक नवा शिकारीचा नियमच जाहीर केला. तो लोकहिताचा पहिला जाहीरनामा होता, पहिला नियम होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की इथून पुढे शिकारी संबंधी मी नवीन नियम लागू केलेले आहे. त्यामध्ये रयतेचं हित मी लक्षात घेणार आहे. या शिकार काळामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यानं, कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यानं सर्वसामान्य माणसाकडून शिधा घ्यायचा नाही. तो दरबाराकडूनच घेऊन जायचा आहे. समजा काही कारणामुळे शिधा घ्यावाच लागला, काही वस्तू घ्याव्याच लागल्या, तर तात्काळ त्याच ठिकाणी त्याचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे आणि मोबदला दिला किंवा नाही याची नोंद करून घे. ही किती मोठी वेगळा नियम. हा लोकहिताचा पहिला जाहीरनामा असा सुरुवात 14-12 दिवसामध्ये राजर्षी शाहूंनी आपल्या करवीर राज्यामध्ये घालून दिलेला होता. आणि मला वाटतं हा जो आरंभ आहे, या लोकहिताच्या जाहीरनाम्याचा आरंभ हा पुढे 28 वर्षापर्यंत हा वटवृक्ष झालेला आहे. लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यामध्ये राजर्षी शाहूंचं हे किती मोठं योगदान हे आज आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. पण एक लक्षात घ्या, करवीर राज्यातील लोकांसाठीच राजर्षी शाहू राबत होते असं नव्हे, तर महाराष्ट्राचं कल्याण सुद्धा त्यामध्ये होतं. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सुद्धा धडपडत होते. आपलं राज्य, आपलं संस्थान आहे, करवीर राज्य आहे. आपल्या रयतेचाच केवळ विचार करावा, असं कोणत्याही राजाची अपेक्षा असू शकते. परंतु राजर्षी शाहू केवळ एवढ्या मर्यादित आणि संकुचित विचाराचे नव्हते, तर आपल्या करवीर राज्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा जो समुदाय आहे तो आपला आहे. हे आपले बांधव आहेत आणि आपल्या बांधवाचं कल्याण सुद्धा आपण केलं पाहिजे. उदाहरण आहे 17 सप्टेंबर 1894 रोजीचं. पुणे या ठिकाणी सार्वजनिक सभेच्या वतीनं त्यांचा सत्कार केला. त्या सत्कारानिमित्त जे मानपत्र त्यांना अर्पण करण्यात आलं, त्या मानपत्रामध्ये गोपाळकृष्ण गोखलेने ते मानपत्र वाचलं होतं. त्या मानपत्रामध्ये एक अपेक्षा शेवटच्या टप्प्यामध्ये व्यक्त केली होती, की महाराष्ट्राची उन्नती साधणे हेही आपले दायित्व आहे. म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही तुमच्या राज्याचा विचार करता, कळलाच पाहिजे. परंतु महाराष्ट्राची उन्नती साधणं हे सुद्धा आपलं उत्तरदायित्व आहे, असं त्या मानपत्रातल्या शेवटच्या भागातला काही मुद्दा होता. आणि हे मानपत्र 20व्या वर्षाच्या तरुण राजानं ऐकलेलं आहे. गोपाळकृष्ण गोखले यांच्या तोंडून. आणि मग राजाला पटकन उत्तर सुचलं. राजा हा काही कोणीतरी भाषण देऊन लिहून दिलेलं वाचत नव्हता. या सार्वजनिक सभेच्या मानपत्राला उत्तर देताना राजर्षी शाहू 20व्या वर्षीच्या तरुणपणे म्हणतात, की सर्वांचीच प्रगती झाली पाहिजे असं माझं धोरण आहे. मला कोणी कृपया सांगू नका, की केवळ करवीर राज्याची तुम्ही सेवा करता, कल्याण करता आणि महाराष्ट्राची सुद्धा केली पाहिजे असं नाही. सांगा ठीक आहे, परंतु मला महाराष्ट्रातील सगळ्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. तर लोकांना एका परस्पर सहानुभूतीच्या सहाय्याने मला बांधायचं आहे. सामान्य बंधनानं एकमेकाशी जखडून मला ठेवायचं आहे. याचा अर्थ अखंड महाराष्ट्राचं आणि अखंड भारताचं स्वप्न पाहणारा हा राजा होता. केवळ करवीर राज्यापुरता मर्यादित आणि संकुचित दृष्टिकोन हयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी बाळगलेला नव्हता. हा तरुण राजा 20व्या वर्षी हे बोलतो आहे. हा केवळ आश्वासन देत नाही, तर
त्याची अंमलबजावणी होते की नाही आणि ते केवळ करवीर राज्यात नाही तर महाराष्ट्रभर होते की नाही याचीही पडताळणी ते करत होते. 1 ऑक्टोबर 1894 रोजीचा सुधारक हे पत्र वाचलं, सुधारक हे नियतकालिक वाचलं तर लक्षात येतं की राजर्षी शाहूंनी पुण्याच्या सार्वजनिक सभेला दिलेला जो सल्ला आहे, या सभेनं आणखीन एक गोष्ट मांडली होती की हिंदू मुस्लिम यांच्यात शांततेचा समेट घडवून आणला पाहिजे. हिंदू मुस्लिम यांच्यात शांततेचा समेट घडवून आणला पाहिजे ही सुद्धा अपेक्षा व्यक्त केली होती. राजर्षी शाहूंनी पुढच्या सबंध कारकिर्दीमध्ये हिंदू मुस्लिम यांच्यात दंगा होणार नाही, संघर्ष होणार नाही याची काळजी घेतली होती. केवळ आपल्या करवीर राज्यातच नव्हे तर बाहेर सुद्धा मुस्लिम धर्मीय आणि हिंदू धर्मीय कसं शांततेनं परस्पर सौख्यानं नांदतील याच्यासाठीचा प्रयत्न त्यांनी केला होता. मला वाटतं आजच्या महाराष्ट्रात सुद्धा ज्यावेळेस आपण बघतो हिंदू आणि मुस्लिमांचे संघर्ष, भारतीय पातळीवर आपण बघतो अनेक हत्याकांड होतात धार्मिकतेच्या साह्यानं. मला वाटतं राजर्षी शाहूंचा हा विचार आजच्या नेत्यांनी जर लक्षात घेतला तर हिंदू आणि मुस्लिम हे अत्यंत महत्वाचे माणसं आपल्या भारतात सुखानं आपापल्या आनंदानं नांदतील असे आपल्याला म्हणता येतं. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज केवळ भाषण देत नाहीत, तिथल्या अनेक सार्वजनिक संस्थांना भेटी देतात. त्यांचं कार्य समजून घेतात आणि जर खरंच चांगलं कार्य असेल लोकांच्या हितासाठी तर त्या सार्वजनिक संस्थांना ते मदत करतात. तिथला रेशीम उद्योग असेल, कापड उद्योग असेल, गिरण्या असतील, कापडाच्या गिरण्या असतील, अशा अनेक संस्थांना ते भेट देतात आणि त्यांच्यामध्ये वर्धिष्णुता वाढावी, त्यांच्यामध्ये विकास व्हावा यासाठीच ते मदत करतात. एक कंपनी पुण्याची त्यावेळेस होती, मेटल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. या मेटल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या एका युनिटचं उद्घाटन, एका खात्याचं उद्घाटन, तार तयार करण्याचं खातं. तर तारा करण्याचं खातं जे आहे त्याचं पायाभरणी किंवा उद्घाटन राजर्षी शाहूंच्या हस्ते झालं होतं. त्यावेळेस सुद्धा राजर्षी शाहूंनी हेच विचार व्यक्त केले होते, की इथला उद्योग हा वाढीस लागला पाहिजे. इथल्या उद्योगाला चालना मिळाली पाहिजे. धंदे वाढले पाहिजेत. म्हणजे हे धोरण हे महाराष्ट्राला आधुनिक बनवतं, भारताला आधुनिक बनवतं आहे. त्यामुळे राजर्षी शाहूंनी अनेक पुस्तके वाचली होती. त्यातलं एक महत्वाचं पुस्तक मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं, ते आहे मामा परमानंद यांचं. राजकीय विचारवंत मामा परमानंद. त्यांचं एक पुस्तक आहे, लेटर्स टू अॅन इंडियन राजा. लेटर्स टू इंडियन राजा म्हणजे भारतातले जे म्हणून राजे आहेत त्या राजानं आपल्या रयतेच्या प्रती कशा तऱ्हेचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. म्हणजे राज्य कर्तव्यावर आधारलेलं हे पुस्तक म्हणजे मामा परमानंद यांचं. हे पुस्तक राजर्षी शाहूंनी वाचलेलं होतं. अशा अनेक पुस्तक राजर्षी शाहूंनी वाचलेले होते आणि या मामा परमानंद यांच्या पुस्तकातील अनेक विचार आपल्या राज्यामध्ये राजर्षी शाहूंनी राबवलेले होते. राजाचं जे कर्तव्य, कुठलं कर्तव्य आहे? कुठल्याही राजानं गाद्या गिरद्यावर आणि सिंहासनावर बसून राज्य कारभार करता कामा नये. तर राजानं प्रत्यक्ष रयतेमध्ये जाऊन मिसळलं पाहिजे. रयतेत जाऊन त्यांची विचारपूस केली पाहिजे. त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. राजर्षी शाहू महाराज 20व्या वर्षापासून लोकांमध्ये जाऊन मिसळतात. शेतकऱ्यांमध्ये, कामगारांमध्ये, सर्वसामान्य खेडूतांमध्ये जाऊन ते मिसळतात, त्यांच्याशी बोलतात, चौकशी करतात, त्यांचे प्रश्न समजून घेतात आणि ते प्रश्न मार्गी लागावेत. प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करतात. मला वाटतं ही दृष्टिकोन, ही भूमिका आज सुद्धा किती महत्वाची आहे. कुठल्या तरी एका ठिकाणी संसदेत किंवा कुठल्या तरी सभागृहामध्ये बसून पंख्याच्या खाली वातानुकूलित वातावरणामध्ये जर तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवत असाल आणि केवळ एक टू म्हणून किंवा कुठली तरी एक बाब म्हणून तुम्ही लोकांच्या महापुराच्या वेळेस म्हणा किंवा कुठल्या संकटाच्या वेळेस केवळ भेटत असाल, महत्वाचं नाही. ते राजकीय दौरे महत्वाचे नाहीत, तर ते दौरे लोकांच्या हितासाठी असले पाहिजे. केवळ दौरे महत्वाचे नाहीत, तर दौऱ्याची सोडवणूक केली पाहिजे. त्यातून आलेले प्रश्न सोडवले पाहिजेत. राजर्षी शाहू महाराज लोकांमध्ये मिसळत असत आणि त्या प्रश्नावर कोणतं धोरण आखावं, कोणत्या योजना आखाव्यात, त्या कशा तडीस न्याव्यात. आधुनिक भारताचं स्वप्न पाहणारे, आधुनिक महाराष्ट्राचं स्वप्न पाहणारे, करवीर राज्याचे केवळ न राहता संबंध भारताचे होणारे हे राजे म्हणजे राजर्षी शाहू होते. त्यांनी कित्येक भागामध्ये दौरे केलेले आहेत, लोकांमध्ये मिसळलेले आहेत. वेगवेगळ्या परिषदांमध्ये, सभांमध्ये ते जाऊन आपले विचार मांडत होते. बहुजन कल्याणाचं कर्तव्य शेवटच्या क्षणापर्यंत, श्वासापर्यंत पार पडणारे राजर्षी शाहू होते.
ज्यावेळेस करवीर राज्यामध्ये दुष्काळ पडला. करवीर राज्यातला दुष्काळ फार मोठा होता. तो महाराष्ट्राचाही होता. महाराष्ट्रभर दुष्काळ पडला होता. ते वर्ष 1896चं होतं. महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि आपली प्रजा सुद्धा दुष्काळानं होरपळते आहे, असं ज्यावेळेस राजर्षी शाहूंना वाटलं, त्यावेळेस त्यांनी दुष्काळ भागाचा दौरा केला. आणि दुष्काळ भागाचा दौरा करून केवळ ते थांबले नाहीत, तर लोकांना काम मिळालं पाहिजे, त्यांना धान्य मिळालं पाहिजे. रोजगार हमी योजनेची कामे त्यांनी आपल्या राज्यामध्ये सुरू केलेली आहेत. विहिरी खोदणं, तलाव खोदणं, रस्ते तयार करणं, इमारती बांधणं, अशा अनेक रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये राजर्षी शाहूंनी लोकांना काम दिलेलं आहे. राज्यामध्ये धान्याचा तुटवडा वाढू नये म्हणून धान्य वाटपासाठीची दुकानं तिने उघडलेली आहेत. धान्याचा तुटवडा कमी पडतोय असं लक्षात आलेल्या श्रीमंत माणसांकडून त्यांनी धान्य गोळा केलेलं आहे आणि हे धान्य आपल्या गरिबांना त्यांनी वाटलेलं आहे. आपल्या राज्यातील आपल्या श्रीमंत माणसांकडून धान्य मिळेल त्याची शक्यता कमी असते. अशा वेळेस म्हैसूरच्या राजाकडे त्यांनी विनंती पत्र पाठवलेलं आहे. 1896-97 हे वर्ष राजासाठी फार परीक्षेचं होतं असं आपल्याला म्हणता येतं. राजाला पत्र पाठवलं आणि धान्य पाठवायची विनंती केली. राजर्षी शाहूंच्या पत्रातली विनंती म्हैसूरच्या राजानं मान्य केलेली आहे आणि त्यांनी धान्य पाठवलेलं आहे. तिकडून आलेलं धान्य आपल्या गरिबीला व्यवस्थित वाटलं जातं की नाही, याच्यावर देखरेख करण्यासाठी त्यांनी खातं निर्माण केलं आहे. म्हणजे हा जो दुष्काळ आहे, या दुष्काळानं राजाला किती शहाणं केलेलं होतं. आपल्या दरबारातील लोकांना राजर्षी शाहूंनी शहाणं केलेलं आहे. कारण दुष्काळावर नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र असं खातंच निर्माण केलं पाहिजे. कारण भविष्यात कधीही असे दुष्काळ जर आले, तर त्यावर तातडीनं उपाययोजना करता आल्या पाहिजेत. एवढी दूरदृष्टी राजर्षी शाहू महाराजांकडे होती आणि मला वाटतं बरोबर हेच ठरलं. 1896-97 ला दुष्काळ जो लागला, तो पुन्हा 1899 आणि 1900 या 2 वर्षामध्ये लागलेला आहे. पहिल्या वर्षीचा अनुभव होता. ठेच लागला की माणूस शहाणा होतो. आपल्याकडे होत नाहीत माणसं, हा भाग वेगळा. परंतु राजर्षी शाहू महाराजांना ठेच लागली होती पहिल्या दुष्काळाची. पण पहिल्या दुष्काळात एक सुद्धा भूकबळी होऊ देता कामा नये, याचं धोरण राजर्षी शाहूनं आखलेलं होतं आणि भूकबळी होऊ दिलेलं नाही. बरोबर 1899च्या आणि 1900च्या दुष्काळामध्ये राजर्षी शाहूने आपल्या प्रत्येक माणसाला या दुष्काळाच्या दाढेतून बाहेर काढलेलं आहे. भास्करराव जाधवांची नेमणूक खास दुष्काळ निवारण खात्यावर केलेली आहे. मजुरांच्या लहान लहान बाळांसाठी पाळणाघरांची व्यवस्था करणारा हा राजा, धान्य पुरवठा केंद्र उघड करणारा हा राजा, महागाईच्या काळामध्ये माझी रयत होरपळली जाऊ नये म्हणून व्यापाऱ्यांना कमी दरानं वस्तू विकाव्यात याची सूचना राजा करतो आहे. व्यापाऱ्यांना विनंती करतोय की माझ्या रयतेला तुम्ही स्वस्तामध्ये वस्तूचा पुरवठा करा. परंतु आणखीन एक धोरण महत्वाचं जे मला फार महत्वाचं वाटतं. जरी व्यापाऱ्यांना विनंती केली की स्वस्तात वस्तू विका, परंतु अशा व्यापाऱ्याला तोटा होणारच आहे. आणि व्यापाऱ्याला तोटा होऊ नये म्हणून आपल्या राज्यामध्ये त्यांनी एक नवीनच निधी निर्माण केला. त्या निधीला गॅरंटी निधी असं नाव दिलं. म्हणजे गॅरंटी निधी ही दरबाराची योजना सुरू केली. ज्या व्यापाऱ्यांना व्यापार करताना तोटा होतोय, अशा व्यापाऱ्यांना गॅरंटी निधीतून त्यांनी पैसा उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे रयतेची पण काळजी घेतली आणि व्यापाऱ्याची पण काळजी घेतलेली आहे. किती व्यापक आणि किती दूरदृष्टीचा, किती तळमळीनं कार्य करणारा हा राजा होता, हे आपल्याला लक्षात येतं. जसा दुष्काळ पडतो, तशी महामारी सुद्धा येते. आज जशी महामारीला आपण सामोरे जातोय, कोरोनासारख्या फार मोठ्या साथीच्या आजाराला 2-2 वर्षापासून आपण झुंजतोय. अनेक माणसं बळी पडतायत, मरतायत. अजूनही आपल्याला त्यावर नियंत्रण करता येत नाही. याच काळामध्ये दुष्काळाच्या बरोबरीने हातात हात घालून प्लेग सारखा आजार महाराष्ट्रात वाढलेला होता. या आजारानं कोल्हापूर नगरीमध्ये करवीर राज्यामध्ये सुद्धा प्रवेश करण्यासाठी आरंभ केला होता. आणि म्हणून राजर्षी शाहूंचं मोठेपण कशामध्ये आहे? महाराष्ट्रात प्लेग वाढलेला आहे. मुंबईत तो आलेला आहे. आपल्याकडे कधीही येऊ शकतो. आणि म्हणून आपल्याकडे येतोय का? तो कुठपर्यंत येतो? तो भिवंडीत आलाय का? तो पुण्यात आलाय का? साताऱ्यात आलेला आहे का? यावर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश राजर्षी शाहूंनी आपल्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आणि म्हणून कोल्हापूर राज्यात येण्यापूर्वीच त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, योजना करणं याच्यासाठीचे प्रयत्न राजर्षी शाहू महाराज करीत होते. म्हणून प्लेगावर
प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करून आपल्या राज्यामध्ये प्लेग पासून मुक्त करण्याचं फार मोठं कार्य राजर्षी शाहूंनी केलेलं आहे. मुंबईत प्लेग आलेला आहे, त्यावर नजर ठेवली पाहिजे. परंतु आपल्या राज्यातील लोकांचं काय? आपल्या राज्यातील लोकांचं प्रबोधन करणं ही तेवढं महत्वाचं आहे असं राजर्षी शाहूंना वाटत होतं. कसं प्रबोधन करायचं? कारण कुठलीही महामारी आणि रोग हे देवीच्या प्रकोपामुळे होतात, अशी लोकांची धारणा. अंधश्रद्धेकडे झुकणारे लोक आज सुद्धा गाडा मरेचा गाडा सोडणारे माणसं आज आपल्या महाराष्ट्रात, भारतात आहेत. त्यावेळेस तर किती असते? हा रोग हा आपल्या अंधश्रद्ध या देवीमुळे वाढलेला आहे. अशी सगळ्या लोकांची धारणा होती. या धारणेतून बाहेर काढण्याचं काम शिक्षकांना लावलेलं आहे. त्यांना सांगितलं, की साथीचा हा प्लेगचा आजार हा कशामुळे होतो? कशामुळे पसरतो? त्यावर उपाययोजना कशा आहेत? स्वच्छता कशी केली पाहिजे? जे प्लेगचे जे उंदीर आहेत त्यांच्यापासून कशी मुक्तता झाली पाहिजे? त्यांच्यावर पिंजरी लावून त्यांना कसं दूर केलं पाहिजे? आपले घर स्वच्छ कसे केले पाहिजे? किंवा आपलं घर सोडून, गाव सोडून माळरानावर स्वच्छ ठिकाणी कसं गेलं पाहिजे? हे सगळी माहिती माहिती पत्रकात छापून ते माहिती पत्र प्रत्येक गावामध्ये लावण्याची व्यवस्था करण्याचे आदेश राजर्षी शाहूने दिले होते. प्लेग ग्रस्त माणसाला आपल्या गावात प्रवेश करू द्यायचा नाही. गावात एखादा प्लेग्रस्त माणूस असेल तर त्याला गावामध्ये फिरू द्यायचा नाही. अशा तऱ्हेचे बंधन राजर्षी शाहूने आपल्या करवीर राज्यामध्ये लागलेले होते. त्या काळामध्ये गडहिंग्लज किंवा शिरोळ भागातल्या 18 गावामध्ये प्लेगचं सावट पसरले होतं. जवळजवळ 31,000पेक्षा अनेक माणसं प्लेगच्या वातावरणात भीतीमध्ये अडकलेले होते. त्या प्रत्येक माणसांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं कार्य राजर्षी शाहू महाराज आपल्या अधिकाऱ्यांच्या करवी करीत होते. प्लेग वाढूच नये त्यासाठी प्लेगचे हॉस्पिटल काढलेले होते. प्लेग संदर्भात कार्य करण्यासाठी मागं पुढं पाहणारे, कर्तव्यच्युती करणारे, पळवाटा करणारे अधिकारी सुद्धा होते. त्यांना सरळ सरळ पत्र काढून धमकी दिलेली आहे. जर तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून जर मागं पळत असाल तर तुमचं वतन काढून घेण्यात येईल. आणि मग काय? सगळे अधिकारी हे तत्पर राहायचे आणि प्लेग संदर्भात कार्य करायचे. क्वारंटाईन हा शब्द आज आपण वापरतो. खरं तर तो राजर्षी शाहूने आपल्या प्लेगच्या काळामध्ये त्या काळात लागू केलेला होता. कोल्हापूर राज्याच्या प्रवेशद्वारावर 4-4 प्रवेशद्वारावर वेशीवर क्वारंटाईन केंद्र बसवलेले होते. कुठूनही आला तर त्या क्वारंटाईन केंद्रामध्ये त्याला थांबवायचं, त्याची तपासणी करायची. त्याच्यातले लक्षणं बघायची. चांगला असेल तर आत सोडायचं, नसेल तर त्याच ठिकाणी त्या क्वारंटाईन केंद्रामध्ये त्याच्यावर उपचार केले जायचे. हे आज सुद्धा आपल्याला किती अभूतपूर्व वाटतं, किती अपरूप वाटतं किंवा अलौकिक वाटतं, हेही आपल्याला लक्षात घेता येतं. त्यामुळं या 1899 पासूनच्या प्लेगच्या संदर्भात भास्करराव जाधवांची खास प्लेग उपायुक्त या पदावर नेमणूक केलेली आहे. या काळामध्ये वस्ती ही रिकामी करायची आणि रिकामी केल्यानंतर बाहेर माळरानावर कुठेही घर करून राहायचं. श्रीमंताकडे पैसे असतील तर माळरानावर घर बांधता येतात तात्पुरते तरी सुद्धा. पण गरीब ज्यांचं पोट हे हातावर आहे त्यांच्याकडे कुठं घरं करता येणार? कुठं झोपड्या बांधता येणार? तर अशा गरिबांना माळरानावर झोपडी बांधण्याचं काम दरबाराच्या वतीनं राजर्षी करून राजर्षी शाहूने करवून दिलेलं आहे असे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळं प्लेगवर नियंत्रण मिळवण्यात राजर्षी शाहूंना प्रचंड असं यश आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये दुष्काळात अनेक भूकबळी गेले, पण करवीर राज्यामध्ये एक सुद्धा माणूस भूकबळी गेलेला नव्हता. प्लेगमुळं काही निवडक माणसं गेलेले होते, परंतु प्लेग आणि दुष्काळातून आपल्या रयतेची अलगदपणे सुटका करून घेण्याचं फार मोठं कार्य राजर्षी शाहूंनी केलेलं होतं. आपली रयत शहाणी झाली पाहिजे. तिला कळलं पाहिजे खरं आणि खोटं काय आहे. याचा प्रयत्न राजर्षी शाहू करीत होते आणि त्याच्यासाठी राजर्षी शाहूंनी आपल्या राज्यात जे शैक्षणिक धोरण राबवलं होतं ते तर अभूतपूर्व असं होतं. ब्रिटिशांनी संस्था काढल्या होत्या शैक्षणिक संस्था, पण त्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठीची इच्छा त्यांना नव्हती. शिक्षण घ्यावंसं वाटतच नव्हतं. शिक्षणाकडे ओढा नव्हता. चांगल्या चांगल्या मोठ्या पैसेवाल्या माणसाला सुद्धा शिक्षण घ्यावंसं वाटत नव्हतं. गरीब, अस्पृश्य आणि स्त्रियांना तर ते शक्यच नव्हतं. अस्पृश्य आणि स्त्रियांवर तर शिक्षणाविषयी बंदीच होती. अशा माणसांना शिक्षण मिळणं शक्य नव्हतं. म्हणून राजर्षी शाहू महाराज यांनी एक
उपकार आपल्यावरचे हे पुरं पार पडले आहेत. कुठले? गुरु एस.एम. फ्रेझर नावाच्या इंग्रजी शिक्षकानं किंवा जे.डब्ल्यू. वॉटसन नावाच्या इंग्रजी गुरूनं त्यांना जे काही शिक्षण दिलं होतं, भारतातल्या अनेक ठिकाणी फिरून सहली करून त्यांच्या ज्ञानात जी भर घातली होती. अनेक लोक म्हणतात, की राजर्षी शाहू किती शिकले होते? कितवी इयत्ता पास झाले होते? हां, अनेक लोक प्रश्न विचारतात आणि आपली पंचायत होते. जसं छत्रपती शिवरायांनी किती शिक्षण घेतलं होतं? अरे आपल्यासारख्या काय त्या एम.ए, एम.फिल, पी.एच.डी डिग्री आहेत काय? पदव्या आहेत काय शिक्षणाच्या? राजर्षी शाहूंनी राजकोट आणि धारवाड या ठिकाणी राजकुमारासाठी असलेल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. जे मी शिकलो नाही, जे माझे आजचे बांधव आणि विद्यार्थी शिकत नाहीत, ते सगळं शिक्षण राजर्षी शाहूने घेतलं होतं. एक राजपुत्रासाठी, भविष्यातल्या राजासाठी जे म्हणून कर्तव्याचं शिक्षण असतं, मग सांख्यिकी असेल, गणिती असेल, शास्त्र असेल, विज्ञान असेल, भाषा असेल, धर्मकारण असेल, या सगळ्या बाबीचं शिक्षण गुरु वॉटसन आणि एस.एम. फ्रेझर यांनी दिलेलं होतं. त्यामुळे शिक्षण हे आजच्या पदव्यामध्ये मोजता येत नाही. आणि म्हणून या ज्ञानाचा फायदा आपल्या करवीर राज्यामध्ये करण्यासाठी, रयतेला शहाणं करण्यासाठी शैक्षणिक धोरण राबवणारे राजर्षी शाहू महाराज होते. 27 सप्टेंबर 1895 रोजी त्यांनी राजाज्ञा काढली. राजाज्ञा काढून आपल्याकडे असलेलं उपशिक्षणाधिकारी पद, उपशन शिक्षण दिलं पद हे रद्द केलं आणि शिक्षणाधिकारी पद हे त्यांनी मांडलेलं आहे. नवीन निर्माण केलेलं आहे. त्यावर अगोदर इंग्रज अधिकारी होते, नंतर आपले देशी अधिकारी नेमलेले आहेत. हा पुढचा भाग महत्वाचा आहे. परंतु कुणीही आपल्या राज्यामध्ये आर्थिक दुर्बल असो किंवा सामाजिक दुर्बल असो, हा घटक शिक्षणापासून वंचित राहणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी म्हणून जी व्यवस्था करायची आहे, दुर्बल लोकांची फी माफ करायची आहे, हे निर्णय सुद्धा 20 मे 1911च्या पत्रानं त्यांनी घेतलेले आहे. शाळांवर देखरेख करण्यासाठी शाळा पंच नेमलेले आहेत. वतनी शिक्षकांची नेमणूक केलेली आहे. पण वतनी शिक्षकांची ही योजना अपयशी ठरते आहे, हे पाहून त्यांनी ते बंद केलेले आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षणाची सोय त्यांनी केलेली आहे. गावाचा कारभार हा सुरळीत चालला पाहिजे, त्यासाठी पाटील हा प्रशिक्षित असला पाहिजे. पाटील शाळा निर्माण केली आहेत. पाटलांसाठी तर शिक्षण निर्माण केलेलं आहे. शिक्षण विषयक प्रशिक्षण देऊन सुद्धा, प्रयत्न करून सुद्धा फारसं यश येत नाही, हे लक्षात येताच 21 सप्टेंबर 1917 रोजी त्यांनी जो आदेश दिलाय, तो आदेश भारतीय पातळीवर फार महत्वाचा आहे. तो आहे शिक्षणाच्या सक्तीचा आणि मोफतेचा आदेश. म्हणजे सक्तीचं शिक्षण आणि मोफत शिक्षण हा जो आदेश 21 सप्टेंबर 1917 रोजी त्यांनी जाहीर केला, त्यासाठी सक्तीच्या शिक्षणासाठी स्वतंत्र खातं निर्माण केलेलं आहे. आणि त्या खात्याच्या करवी आपल्या रयतेनं कमीत कमी प्राथमिक शिक्षण घेतलंच पाहिजे असा दंड केलेला आहे. जे घेत नाहीत त्यांच्या पालकांना दंड ठोठावलेला आहे. ₹1 त्यावेळेसचा दंड म्हणजे आजचा हजारोच्या पटीतला दंड आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या काळामध्ये प्राथमिक शिक्षणावर एवढा काय खर्च राजर्षी शाहूने केला, की दरबाराचं आर्थिक ते ताळेबंद आहे, ते तोट्यात येत चाललं. आणि म्हणून असं वाटलं, की आपल्याला प्राथमिक शिक्षण तर महत्वाचं आहे, सक्तीचं आहे, मोफत आहे. मग राजाराम कॉलेज बंद करावं काय? त्याचा खर्च इकडे वळवावा काय? असाही विचार त्यांच्या डोक्यात. परंतु चर्चा केली त्यांनी आपल्या मित्रांबरोबर, सहकाऱ्यांबरोबर. महत्वाचं आहे. तसं उच्च शिक्षण महत्वाचं आहे. महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण हे चालू ठेवावं यासाठी राजर्षी शाहूने प्रयत्न केले. राजाराम महाविद्यालयाची मान्यता ही कायमस्वरूपी मंजूर करून घेतली आणि ते सुद्धा शिक्षण सुरू ठेवलेलं आहे. मुंबईला पूर्वी मॅट्रिकच्या परीक्षेचं केंद्र होतं. राजर्षी शाहूने कोल्हापूरला ते मॅट्रिकच्या परीक्षेचं केंद्र आणलं. स्त्री शिक्षणाची खास वेगळी व्यवस्था केली. मिस एच लिटल नावाच्या स्त्रीला त्या ठिकाणी नेमलेलं आहे. त्यानंतर पुढे रखमाबाई केळवकर या स्त्रीला त्या ठिकाणी नेमलेलं आहे. आणि याच रखमाबाई केळवकर यांची मुलगी कृष्णाबाई केळवकर हिला ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मदत केलेली आहे. शिक्षण घेऊन ती परदेशातही जाते. तिकडून आल्यानंतर कोल्हापूरमध्ये अत्यंत एकनिष्ठपणे वैद्यकीय सेवा ती बजावते आहे, असं चित्र पाहायला मिळतं. याचा तर राजर्षी शाहूने शिक्षणासंदर्भात जे धोरण आखलेले होते, ते धोरण पार पाडण्याचं काम त्यांनी पूर्णपणे केलेलं आहे. शिक्षण घेताना राहण्याची सोय झाली पाहिजे, यासाठी वसतिगृहाची योजना आखली हे सगळ्यांना माहित आहे. कारण कोल्हापूर हे वसतिगृहांची जननी आहे, हे आपण नवे इंग्रज अधिकारी म्हणायचे आणि इतिहासामध्ये हे आपल्याला
लक्षात घेता येतं. मराठा वसतिगृह निर्माण केले आहेत. अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृह निर्माण केले आहे. जैनांसाठी आहे, मुसलमानांसाठी आहे. अनेक धर्मीय जातीय लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्यांना त्यांनी सोयी सुविधा दिलेल्या आहेत. मला वाटतं परदेशातून शिक्षण घेऊन परत आल्यानंतर राजर्षी शाहू महाराज अशा माणसांना भेटायचे, शोध घ्यायचे. मला वाटतं पंजाबराव देशमुख हे शिक्षण घेऊन ज्यावेळेस मायभूमीत परत आले, त्यावेळी राजर्षी शाहू त्यांना भेटले आणि म्हणाले, "आता तुम्ही शिक्षण घेतलात, आता आपल्या रयतेसाठी आपण शिक्षण संस्था सुरू करूयात." पंजाबराव देशमुख यांनी ही सूचना, विनंती ऐकलेली आहे आणि आज डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेलं कार्य सबंध भारताला माहित आहे, हे लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी जसं सयाजीराव गायकवाड महाराजांनी अनुदान दिलेलं आहे, त्याप्रमाणे राजर्षी शाहूने सुद्धा मदत केली आहे. पांडुरंग पाटील म्हणजे पी.सी. पाटील यांना, सी.आर. तावडे यांना, अशा अनेकांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. भाई माधवराव बागल यांना सुद्धा त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केलं किंवा त्यांना मदत केली आहे. अनेकांना शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, परदेशातलं शिक्षण अशा अनेक शिक्षणांसाठी राजर्षी शाहू महाराज हे प्रयत्न करीत होते. आपल्या प्रजेनं, आपल्या रयतेनं हे शिक्षण घेऊन आपला उद्धार केला पाहिजे, यासाठी राजर्षी शाहू महाराज आटोकाट प्रयत्न करीत होते आणि त्यांच्या प्रयत्नाला यशही मिळत होतं. अभूतपूर्व यश मिळत होतं आणि म्हणून हीच प्रेरणा संबंध भारतासाठी नंतरच्या काळात लागू झालेली आहे. हीच प्रेरणा महाराष्ट्रात अनेक कानाकोपऱ्यात नंतरच्या काळामध्ये लागू झालेली आहे. ब्राह्मणेतरांची शिक्षणाची सोय ही केली नसती तर आज ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांची संख्या जी प्रचंड प्रमाणात वाढलेल्या शिक्षणामध्ये ती आपल्या पाहायला मिळाली नसती. राजर्षी शाहूंची दूरदृष्टी अशी होती, त्यांच्या शिक्षणाच्या धोरणामुळं आज आणि त्यावेळेस सुद्धा ब्राह्मणेतर अनेक विद्यार्थी शिक्षणामध्ये पुढे येत होते. अनेक विद्यार्थी अधिकार पदापर्यंत जात होते. हे सगळं सुरू असताना आणखीन एका गोष्टीकडे राजर्षी शाहू महाराज आपलं लक्ष वेधत होते. ते मी थोडक्यात सांगतो आणि समारोपाकडे मी येतो आहे. वस्तुतः 1 तासामध्ये राजर्षी शाहूंच्या बहुपैलू व्यक्तिमत्वाचा शोध घेणं म्हणजे फार मोठी तारेवरची कसरत आहे. तरी पण आपण गतिमान होऊन आपण तो शोध घेऊया. अस्पृश्य निवारण, जातीभेद निवारण आणि भटक्या विमुक्तांचा प्रश्न, हे 3 बाबी अत्यंत महत्वाच्या. हे 3 प्रश्न राजर्षी शाहूने अत्यंत शिताफीने हाताळले होते आपल्या राज्यामध्ये. कारण भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अनेक रूढी, प्रथा, परंपरा आहे की ज्या माणसासाठी अनिष्ट होत्या, माणसाच्या प्रगतीसाठी अडसर ठरत होते. त्या सगळ्या अडसर राजर्षी शाहूंनी आपल्या ध्येय धोरणातून दूर केलेले आहेत. जातीभेद मोडून काढण्यासाठी, अस्पृश्यता निवारण करण्यासाठी, भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजर्षी शाहूंनी केलेले प्रयत्न इतिहासामध्ये आज नोंदवलेले आहे. अस्पृश्यांनी शिक्षण घेतलंच पाहिजे, त्यासाठी वसतिगृहाची स्वतंत्र सोय केलेली आहे. चांभार असेल, ढोर असेल, अनेक जाती धर्माचे विद्यार्थी असतील, त्यांचं शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या शाळा त्यांनी सुरू ठेवलेल्या आहेत. त्यांना मान्यता दिलेली आहे, त्यांना अनुदान दिलेलं आहे. अस्पृश्यांसाठी विद्या प्रसारक मंडळी नावाचं स्वतंत्र संस्था स्थापन केली आहे. विद्या प्रसारक मंडळी आणि त्या मंडळीवर भास्करराव जाधवांसारख्या मातब्बर माणसाची नेमणूक केली आहे. भास्करराव जाधवरावांवर त्यांचा प्रचंड असा विश्वास होता आणि त्यांनीही आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या शेवटपर्यंत पार पडल्या होत्या हे आपल्याला लक्षात येतं. 17 ऑगस्ट 1919 रोजी महार विद्यार्थ्याला त्याच्या वडिलाच्या मृत्यूमुळं शिक्षण त्याचं बंद पडू नये याची खबरदारी राजर्षी शाहूने घेतली होती. ह्या लहान लहान गोष्टी वाटतात, परंतु ह्या लहान गोष्टी आजच्यासाठी प्रचंड मोठ्या क्रांतिकारक आहेत असं आपल्याला म्हणता येतं. चर्मकार आणि ढोर समाजातल्या लोकांच्या बोर्डिंगसाठी 500-500 रुपयाचं अनुदान देणं ही किती मोठी गोष्ट आहे. हैदराबाद मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या अस्पृश्य जातीमधील विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम राजर्षी शाहूने केलं आहे. पण त्यांना लक्षात आलं, शिक्षण घेतल्यामुळं केवळ अस्पृश्यता होतो असं नाही. शिक्षण घेतल्यामुळे जातीभेद निर्माण होतो, जातीभेद निर्मूलन होईल असं पण नाही. त्यासाठी वेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजेत असंही राजर्षी शाहूंना वाटत होतं. म्हणून त्यांनी जे अस्पृश्य आहेत त्यांना अनेक ठिकाणी जमिनी इनाम म्हणून दिलेल्या आहेत. फाशीवर्दी लोकांना घर बांधण्यासाठीच अनुदान दिलेलं आहे.
पूर्वपार परंपरेने चालत आलेली बलोतीदारी पद्धती त्यांनी रद्द केलेली आहे. वेठबिगारी पद्धत ही रद्द केलेली आहे. बघा, वेठबिगारी पद्धत रद्द करणं, बळीदारी पद्धती रद्द करणं म्हणजे अस्पृश्यता, जातीभेद निर्मूलन यासाठीचे उठाव करणं, तयारी करणं असं आपल्याला म्हणता येतं. महारवतन रद्द करणं. महारवतन म्हणजे काय? हा जातीयतेचाच भाग आहे. जाती आहेत म्हणून वतनं हे महारवतनच त्यांनी रद्द केले. आणि हे रत्न वतन रद्द केल्यानंतर पुन्हा त्यांचा प्रश्न काय? तर त्यांच्या नोकऱ्यांची सोय राजर्षी शाहूने केलेली आहे. अस्पृश्य नोकर जर कर्तबगार असेल, तर त्याची बढती देण्याचा आदेश राजर्षी शाहूने केलेला आहे. अस्पृश्यांना तलाठ्याच्या पदावर त्याने घेतलेला आहे. 16 जानेवारी 1919 रोजीच्या आदेशानं अस्पृश्य समाजामधील अनेक लोकांना त्यांनी शिक्षणासाठी खर्च दिलेला आहे. किंबहुना फटकर नावाच्या एका व्यक्तीला दप्तरबंद पदावर नेमणूक केलेलं आहे. महाराजच्या इनाम जमिनी रयतावा करून दिलेल्या आहेत. समजा त्या जमिनी वसाहतीसाठी वापरल्या तर त्यांना पर्यायी दुसऱ्या जमिनी दिलेल्या आहेत. आज आपण एखादं धरण काढत असताना त्यातले धरणग्रस्त लोकांची सोय सुद्धा आपण करू शकत नाही. राजर्षी शाहूने त्यावेळेस ती खबरदारी घेतली होती. एका बंगी माणसाला म्युनिसिपल लोक नियुक्त कमिटीवर त्यांनी नेमलेलं होतं. ही किती मोठी गोष्ट आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून त्यांनी केलेलं काम अस्पृश्यता निवारण असेल, जातीभेद असेल, जातीभेदाचं काम असेल, हे अत्यंत उल्लेखनीय आहे. किंवा भटके विमुक्तांसाठी त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते आज सुद्धा केलं जात नाही असं आपल्याला म्हणता येतं. किंबहुना ज्या सरकारी शाळातून शिवाशिव केलं जाईल, शिवाशिव पाळलं जात असेल त्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. कुठल्याही जातीतील 2-3 विद्यार्थ्यांना असं वेगवेगळं बसवायचं नाही, एकत्र बसवायचं. मुलांना वेगवेगळ्या जातीतील मुलांना एकत्र बसवायचं. शिवाशिव होऊ द्यायची नाही, म्हणजे अस्पृश्यता होऊ द्यायची नाही, याचीही काळजी केलेली आहे. म्हणून त्या काळातली मानगाव परिषद असो, की नाशिकचं कार्यक्रम असो, दिल्लीची परिषद असो, किंबहुना नागपूरची परिषद असो, या सगळ्या परिषदांमध्ये राजर्षी शाहूंनी मांडलेले विचार हे अस्पृश्यधाराचे आहेत, जातीभेद निर्मूलनाचे आहेत. किंबहुना करवीर राज्यातील भटक्या जमातीच्या लोकांना गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांची संपावी यासाठी त्यांच्यावर प्रचंड असा विश्वास ठेवला होता. जोपर्यंत आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये प्रेम आणि सलोखा निर्माण होत नाही. कारण राजर्षी शाहूंकडे जे आयुध होते लढण्याचे या व्यवस्थेविरुद्ध, हे काही तलवार आणि ढाल नव्हते, ऐक्य होतं, परस्पर प्रेम होतं, सहकार्य होतं, एकनिष्ठा होती, शांतता होती. या सगळ्या आयुधांची राजर्षी शाहू महाराज आपल्या राज्यामध्ये समग्र सामाजिक परिवर्तन करून घेण्याचा प्रयत्न करीत होते. आपला विषय चालू होता भटक्या विमुक्तामधील गुन्हेगारी प्रवृत्ती संपवून टाकण्यासाठी त्यांची नेमणूक दरबारातल्या अनेक पदांवर त्यांनी केली आहे. पोलीस खात्यामध्ये असेल किंवा सोनतलीच्या कॅम्पवर असेल, अनेक माणसं पहारदारी नेमलेली आहेत. जे चोर आणि गुन्हेगार आहेत अशाच माणसांना पहारेदार म्हणून नेमलेलं आहे. त्यांना जमिनी दिलेल्या आहेत, त्यांना घरं दिलेली आहेत, वेगळ्या पदावर त्यांची नेमणूक केलेली आहे. मग कुठले भटके विमुक्त हे राजर्षी शाहू महाराजांची गद्दार होतील. अनेक लोकांची वसाहत त्यांनी निर्माण केली आहे. भटकी प्रवृत्ती संपली पाहिजे, गुन्हेगारी प्रवृत्ती संपली पाहिजे. किंवा त्या काळात सगळ्यात आणखीन एक मोठा निर्णय म्हणजे गुन्हेगार जमातीसाठी असलेली हजेरीचा कायदा जुना होता, तो सगळा रद्द करण्याचं कार्य राजर्षी शाहूने केलेलं आहे. म्हणजे त्यांनी आपल्या दरबारामध्ये कुठल्याही भटकेमुक्तांच्या लोकांना हाजिरी देण्याची सक्ती करता कामा नये असा आदेश काढला. लहान सहान कुठल्याही माणसाला बोलवायचं आणि हजेरी द्यावं लागायचं. हे पण जर खरा दरोडेखोर असेल, त्रास देत असेल, अशा माणसावर तुम्ही बरोबर कारवाई करा. पण सगळ्या उठसूट एक सकट भटकेमुक्तांना, जातीतल्या माणसांना तुम्ही हजेरी घेता कामा नये अशी सक्त ताकीद आदेश काढून राजर्षी शाहू महाराजांनी दिलेली होती. मला वाटतं 1902 चा आरक्षणाचा जाहीरनामा सगळ्या लोकांना माहीत आहे, विचारवंतांना माहीत आहे. स्वतंत्र मतदारसंघ स्थापन करून ते राबवलेलं आहे. निवडणुकीत ते राबवलेलं आहे. समाज परिवर्तनाच्या ज्या ज्या म्हणून बाजू होत्या त्या सगळ्या बाजूचा अवलंब राजर्षी शाहू महाराज करीत होते. आणि म्हणून आधुनिक भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी राजर्षी शाहूंचं हे सगळं धोरण अत्यंत महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. 1-2 मुद्दे मी घेतो आणि पूर्ण करतोय. माझ्याकडे आणखी एक 5 मिनिट आहेत. स्त्री उद्धारक राजर्षी शाहू महाराज या भूमिकेतून आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस स्त्रियांच्या शिक्षणासाठी राजर्षी शाहूने केलेली सोय आपल्या सगळ्यांना माहीत आहे.
पण मी स्त्रियांच्या शिक्षणासाठी सोय करत असताना राजर्षी शाहूंनी अन्य काही गोष्टी आदेश काढून केलेले आहेत, त्याकडे मात्र मी लक्ष वेधणार आहे. 1917 मध्ये राजर्षी शाहूंनी कोल्हापूर इलाख्यातील विवाहाचा संबंधीचा कायदा तो करवून घेतला. विवाह संबंधीचा कायदा करणं हे अत्यंत धाडसाचं आणि मोठं काम राजर्षी शाहूने 1917 मध्ये केलेलं आहे. विवाहाचं वय किती असावं? त्या विवाहासाठी संमती कशी असावी? त्याची विवाहानंतर नोंदणी कशी करावी? नोंदणी केल्यानंतर साक्षीदार कसे असावे विवाहासाठी? त्याचा दाखला कसा मिळवावा? या सगळ्या बाबी स्पष्ट केलेल्या आहे त्या नियमामध्ये. शिवाय विवाह बंधनातून मुक्त होणं म्हणजे डायव्होर्स किंवा डिव्होर्स घेणं याच्यासाठी कोणत्या शर्ती असल्या पाहिजे, अटी असल्या पाहिजेत. विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करता येतो. परंतु एखादी स्त्री विवाहित असेल तर तिला मात्र विवाह करता येणार नाही. एकतर तिनं घटस्फोट देऊन पुन्हा विवाह करावा, पण ती विवाहित असतानाच दुसरा विवाह तिनं करणं म्हणजे बेकायदेशीर वर्तन करणं, अशा अनेक बाबी नियम घालून राजर्षी शाहूने केल्या होत्या. आणखीन एक आदेश त्यांनी काढला होता, तो वाचला पाहिजे. 11 जुलै 1919 चा तो आदेश आहे. काडीमोड कायदा असं आपण त्याला म्हणतो. तो काडीमोड कायदा म्हणजे राजर्षी शाहूने स्त्रियांसाठी किती मोठ्या प्रमाणात क्रांतिकारक स्वरूपात केलेलं कार्य आहे असं आपल्याला म्हणता येतं. कारण काडीमोड केल्यानंतर, घटस्फोट दिल्यानंतर अपत्याचं काय किंवा पत्नीच्या अन्न वस्त्राची सोय काय? पत्नीच्या अन्न वस्त्राची सोय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हे सगळे नियम चालू द्यायचे नाहीत. पोटगी ही मिळालीच पाहिजे. अशा वेळी रीतसर पुरावा देऊनच काडीमोड करायचा. कुठल्याही लहान-सहान कारणामुळं घटस्फोट घेता येणार नाही. आणि घटस्फोटानंतर संततीच्या साठी काय करायचं? त्यांच्या आई-वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये, संपत्तीमध्ये मुलांचा आणि पत्नीचा वाटा काय? अशा अनेक बाबींचे नियम आणि नोंदी त्या कायद्यामध्ये होत्या. पुढचा एक कायदा आहे 29 जुलै 1919 चा. स्त्रियांच्या हक्कासाठीचा तो कायदा होता. तो कायदा करणं हे अत्यंत गरजेचं होतं, जो आज सुद्धा तो लागू आहे. वेगळ्या रूपात भारतीय संविधानाच्या रूपामध्ये. कोणता कायदा आहे? त्यावेळेस त्या कायद्याला क्रूरपणे वागवणं थांबवावं असा तो कायदा. क्रूरपणे. आता क्रूरपणे वागणं थांबवावं, क्रूरपणा म्हणजे काय? याची व्याख्या सुद्धा त्या आदेशामध्ये केली आहे. क्रूरपणाची वागणूक म्हणजे ज्याच्या साहाय्यानं, ज्याच्या माध्यमातून स्त्रीचा शारीरिक छळ होतो, स्त्रीचा मानसिक छळ होतो, ते म्हणजे क्रूरता, क्रूरपूर्वक वागवणं. बरोबर आहे? आणि म्हणून शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या विरुद्ध कारवाई केली पाहिजे असा तो आदेश होता. हे सगळे स्त्रियांच्या बाबतचे कायदे आपल्या राज्यामध्ये त्यांनी अवलंबलेले होते. आणि शिवाय या सगळ्या कायद्याच्या अंतर्गत संततीवर कधीही त्रास होता कामा नये. किंवा आणखीन एक मोठा निर्णय मला महत्वाचा होता, तो म्हणजे देवदाशीचा किंवा जोगतिनीच्या संबंधातला कायदा. तो 12 जानेवारी 1920 रोजी जोगतिनीचा कायदा किंवा अनवरीत संततीच्या प्रश्नांचा कायदा त्याने अंमलात आणला होता. एक तर लहानपणीच देवीला सोडणं हा प्रकार. राजर्षी शाहूने सोडणं हा प्रकारच मुळी आवडत नव्हता. स्त्रियांना सोडणं म्हणजे काय? तर सगळ्या पुरुषांच्या हवाली करणं. देवाच्या नावावर पुरुषांच्या हवाली करणं ही किती क्रूर आणि अनिष्ट प्रथा आहे हे राजर्षी शाहूने जाणलं होतं. या प्रथेतून मुक्त करण्याचं कार्य राजर्षी शाहूने आदेश काढून केलेले आहेत. केवळ तोंडी नव्हे, आजही करवीर गॅजेटमध्ये हे सगळे आदेश तुम्हाला वाचायला मिळतात. एकूणच भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्रीची होणारी घुसमट, तिला दिलेली दुय्यम वागणूक, तिला मिळालेलं अत्यंत हीन स्थान राजर्षी शाहूने कायदा करून पुसून टाकलेलं आहे, जे आज सुद्धा उपयोगी पडतं असं आपल्याला म्हणता येतं. आजच्या स्त्रीवादी चळवळीतील माणसाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मी समारोपाकडे येतो आहे. केवळ मी काही मुद्दे मांडलेले आहेत, परंतु मला असंही म्हणावंसं वाटतं, की राजर्षी शाहूने शेती आणि शेतकऱ्याची अत्यंत काळजी घेतली होती. शेतीचा विकास झाला पाहिजे आणि शेतकरी सुखी झाला पाहिजे. त्यासाठी सार्वत्रिक पाटबंधारे खातं निर्माण केलं आहे. पाटबंधारे धोरण निर्माण केलं आहे. पाटबंधारे खातं निर्माण करून त्या ठिकाणी काही ऑफिसरची नेमणूक केलेली आहे. भोगावती नदीवर धरण बांधलेलं आहे. शेतात नाविन्यपूर्वक काही प्रयोग केलेले आहेत, उपक्रम राबवलेले आहेत. पाणी अडवा, पाणी जिरवासारखी योजना ही राजर्षी शाहूंची आहे. शेतीविषयक प्रदूषण भरवणं, जोडधंदे शेतीला निर्माण करणं, बाजारपेठा वसवणं, किंबहुना पिकांचं संरक्षणासाठीची हमी घेणं, किती मोठमोठ्या बाबी याच्यामध्ये आहे. शाहू मिलची स्थापना असो किंवा अनेक उद्योगांची निर्मिती असो, हे सगळं राजर्षी शाहूने शेती आणि शेतकऱ्याला
सुखी करण्यासाठी केलं होतं, हे आपल्याला लक्षात येतं. शेती आणि शेतकऱ्याबरोबरच कामगारांचं हीच राजर्षी शाहूंनी पाहिलं होतं. जर शेती जर चांगली असेल, शेतीत काम जर चांगलं मिळत असेल, तर कामगार हा मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाणार नाही. म्हणून अगोदर आपली शेती चांगली करूयात. शेतीतले शेतकरी जे आहेत, त्यांनी कामगाराला चांगली वागणूक दिली पाहिजे आणि जर समजा कामगार मुंबईसारख्या शहरात गेलेच, तर त्या ठिकाणी सुद्धा कारखानदाराचे गुलाम होतात. अशा वेळी त्या कामगारांना राजर्षी शाहू म्हणतात, की तुम्ही या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये आपले संघ स्थापन करा. आपलं संघटन मजबूत करा आणि त्याद्वारे तुम्ही आपला संघर्ष मांडा, आपला अधिकार मांडा लोकांपुढं. राजर्षी शाहू भाषणातून कामगारांना हा संदेश देतात. किंबहुना पीपल्स युनियन अर्थात लोकसंघ ही सी बोली यांनी स्थापन केली. कामगारांची संघटना होती, युनियन होती. अशा संघटनांना अर्थसहाय्य करण्याचं कार्य सुद्धा राजर्षी शाहूंनी केलं होतं. एवढंच नव्हे तर साहित्यिकांना, संपादकांना राजर्षी शाहूंनी जे काही सहकार्य केलेलं आहे, याचीही नोंद इतिहासामध्ये आहे. भाषांतरासाठीचे प्रयत्न राजर्षी शाहूंनी केले होते. किंबहुना कुलकर्णी लीलामृत सारखा मुकुंद पाटलांचा ग्रंथ याच्यासाठी सहाय्य त्यांनी केलेलं आहे. आप्पाजी धोंडीराम चिरमुले मर्तुले या मर्तुले नावाच्या कवीला सुद्धा राजदरबारला सहकार्य केलेलं आहे. कुराणाचं भाषांतर करून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. दिनकरराव जवळकरांना सहकार्य केलेलं आहे. प्रबोधनकार केशव ठाकरे यांना सहकार्य केलेलं आहे. अशा कितीतरी माणसाला सहकार्य करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपल्या करवीर राज्यामध्ये गावगाड्यातलं एक पद जे महत्वाचं असतं, कुलकर्णी पद, ते संपुष्टात आणलं. धाडस आहे की नाही? क्रांतिकारी आहे की नाही? हे कुलकर्णी पद संपुष्टात आल्यामुळं अनेक खालच्या माणसांची सोय झालेली आहे. कुलकर्णी पद हे शोषकाचं पद होतं. त्याच्या ऐवजी तलाठी पद निर्माण केलेलं आहे. तलाठी पद निर्माण करून फार मोठं क्रांतिकारी कार्य किंवा लोककल्याणकारी कार्य राजर्षी शाहूंनी केलं होतं. आता आजच्या तलाठीने काय करायचं हा पण पुढचा भाग महत्वाचा आहे. एवढंच नव्हे तर करवीर राज्यामध्ये सत्यशोधक समाजाला आश्रय दिलेला आहे. आर्य समाजाला आश्रय दिलेला आहे. धार्मिक क्षेत्रामध्ये असलेली ब्राह्मण वर्गाची मक्तेदारी मोडून काढण्याचं काम राजर्षी शाहूने केलं आहे. त्याला त्यांनी दोन संकल्पना मांडल्या होत्या. ब्राह्मण ब्युरोक्रॅसी. ब्राह्मण ब्युरोक्रॅसी म्हणजे लोक संख्येच्या अनुषंगानं दरबारामध्ये, नोकरीमध्ये विशिष्ट वर्गाचं वर्चस्व असता कामा नये. ही ब्राह्मण ब्युरोक्रॅसी मोडून काढण्याचं काम केलं पाहिजे. पण आणखीन एक ब्युरोक्रॅसी राजर्षी शाहू उल्लेख करतात, तोही मला सांगण्याचा मोह होतोय. कोणती? जशी ब्राह्मण ब्युरोक्रॅसी संपली पाहिजे, तशी मराठा ब्युरोक्रॅसी सुद्धा संपली पाहिजे. हे फार मोठं धाडस राजर्षी शाहूने त्या काळात केलं होतं. आणि म्हणून काही लोक राजर्षी शाहूंना आपलं मानत नाहीत. असं नाहीये. राजर्षी शाहू केवळ मराठ्याचे नव्हते, केवळ ब्राह्मणांचे नव्हे, कुठल्या एका जातीचे आणि धर्माचे नव्हते. राजर्षी शाहू हे भारताचे होते आणि भारतातील जे म्हणून लोक हे अधिकारापासून वंचित आहेत, सत्तेपासून वंचित आहेत, प्रगतीपासून वंचित आहेत. या सगळ्या लोकांच्या कल्याणासाठी राजर्षी शाहू हे प्रयत्न करत होते. ब्राह्मण ब्युरोक्रॅसी आणि मराठा ब्युरोक्रॅसी मोडीत करण्याचं काम सुद्धा राजर्षी शाहूने केलेलं आहे. राज दरबारात असो किंवा नोकर वर्गातील असो, हे वर्चस्व मोडून काढणं हे फार मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून शेवटी म्हणतो मी, संगीत असो, क्रीडा असो, नाट्य असो, चित्रकला असो, या सगळ्या कलांना त्यांनी आपल्या उदारपणे आश्रय दिलेला आहे. राज्यामध्ये, महाराष्ट्रात, भारतात चांगल्या चांगल्या ज्या म्हणून व्यक्ती असतील, त्या सगळ्यात चांगल्या लोकांचा शोध राजर्षी शाहूने घेतलेला आहे. त्या सगळ्यात चांगल्या लोकांमधले एक नाव पहिलं आहे, ते म्हणतो बाबासाहेब आंबेडकर. हा, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे एक शोध आहे, राजर्षी शाहूंचा शोध आहे. शिक्षण घेतलेला चांगला चळवळीतला माणूस कोण आहे? शोध घ्यायचा आणि आपल्यासाठी ते उपयोगात आणायचे. त्यातले एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यातले दुसरे डॉक्टर पंजाबराव देशमुख आहेत, त्यातलेच बाई माधवराव बागल आहेत, त्यातलेच भास्करराव जाधव आहेत, त्यातलेच प्रबोधनकार ठाकरे आहेत, की त्यातलेच भरपूर आहेत. रामायणावर नवा प्रकाश लिहिणारे भास्करराव जाधव महाराष्ट्राला माहित नाही, भारताला माहित नाही, पण कोल्हापूर राज्यासाठी भास्करराव जाधवांचं योगदान आणि त्यातही आपल्या सगळ्यांसाठी रामायणावर नवा प्रकाश नावाचं पुस्तक लिहिणारे भास्करराव जाधव याची इतिहासात फार बोल्ड अक्षरात नोंद केली पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल्स इन हिंदुझम नावाचं पुस्तक लिहिलं, त्याचा धागा या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतो. त्यामुळं राजर्षी शाहू महाराज म्हणत असत, तोंडाने बडवणारे पुढारी आम्हाला नको आहेत, कृतीनं जाती भेद मोडणारे पुढारी आम्हाला हवेत. धर्म हा समाज कल्याणासाठीच असला पाहिजे. जातीभेद मोडणं हे अत्यंत गरजेचं आहे. आरक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आंतरजातीय विवाह केला पाहिजे, जातीभेद संपेल, नोंदणी विवाह केला पाहिजे,
याचीही तरतूद राजर्षी शाहूने केली होती. त्या काळात मराठा आणि धरगण यांचे आंतरराष्ट्रीय विवाह त्यांनी लावून दिलेले होते. शिक्षणाशिवाय देशाचा विकास होणार नाही, देशाची उन्नती होणार नाही, असं म्हणणारे राजर्षी शाहू महाराज पुराण ग्रंथावर प्रचंड अशी टीका करीत होते. पुराण ग्रंथ, उदाहरणार्थ गरुड ग्रंथ हा गारुडी ग्रंथ आहे, तो नष्ट केला पाहिजे. पुराण ग्रंथ हे गारुडी ग्रंथ आहेत आणि हे गारुडी ग्रंथ लोकांचं शोषण करतात, लोकांना अडकवून टाकतात, हे संपले पाहिजे. हाच विचार ज्योतिराव फुल्यांचा होता आणि हाच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती धनाच्या रूपाने तो पूर्ण केलेला आहे, हेही आपल्याला लक्षात येतं. शांततेच्या मार्गानेच आपण वाटचाल केली पाहिजे, हा आदेश स्वतः पाळणारे, आपल्या रयतेला पाळू देणारे राजर्षी शाहू महाराज होते. त्यांना फाशीचा अधिकार मिळाला होता. गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार मिळाला होता, परंतु आपल्या राज्यामध्ये कुठल्याही गुन्हेगाराला फाशी देऊ दिलेली नाही. इतक्या पातळीवर गुन्हेगारी मोडीत करण्याचं काम प्रेमाच्या साह्यानं, शांततेच्या साह्यानं राजर्षी शाहूने केलं होतं, असं आपल्याला म्हणता येतं. आपल्या भाषणामध्ये गरुड पुराण ग्रंथाचा उल्लेख येतो, मत्स्य पुराणाचा उल्लेख ते देतात, मनुस्मृतीमधले अनेक दाखले येतात. याचा अर्थ हे सगळे ग्रंथ राजर्षी शाहूने वाचले होते. तुकारामांच्या अभंगांच्या ओळी येतात भाषणामध्ये, याचा अर्थ तुकाराम महाराज त्यांनी पचवलेला होता आणि म्हणून ते स्वतः कबूल करीत होते एका फार मोठ्या गोष्टीचं. ते सांगतो आणि थांबतो आहे. ते स्वतःची कबुली देतात. कोणती? की मी प्रथमतः कॉन्झर्व्हेटिव्ह मताचा होतो, म्हणजे जुन्या मताचा होतो. जातीभेद कायम राहावा असं माझं मत होतं. पण हे सगळं करत असताना उन्नतीसाठी मी मात्र अडथळा ठरत होतो, याची ज्यावेळेस मला जाणीव झाली, त्यावेळेस मी यापासून दूर झालो आणि कॉन्झर्व्हेटिव्ह मत मी दूर टाकले. प्रोग्रेसिव्ह मताचा मी अंगीकार केला. आधुनिक मताचा अंगीकार मी केला, जो धर्मनिरपेक्ष तत्वावर आधारलेला आहे, जे भारताचे संविधान आज त्याच आधारावर आहे. महाराष्ट्राची वाटचाल जर चांगल्या तऱ्हेनं पुढे जायची असेल, भारताची वाटचाल जर चांगल्या तऱ्हेनं पुढे जायची असेल, तर राजर्षी शाहू महाराजांनी राबवलेले कायदे आणि प्रोग्रेसिव्ह प्रागतिक मताचा त्यांनी केलेला अंगीकार, राबवलेली ध्येय धोरण आपल्या राज्यात पुन्हा पुन्हा राबवले, तर आज आपण एकसंगतेनं, आनंदानं, सुख आणि शांतीनं जगू शकतो. 1894चा लोककल्याणकारी जाहीरनामा आणि त्यातले अनेक धोरण प्रत्यक्षात अंमलात आणणारे राजर्षी शाहू महाराज हे केवळ करवीर राज्याचे नव्हते, केवळ महाराष्ट्राचे नव्हते, तर भारताचे होते. संबंध जगातील राजशाही पुढे आदर्श होते. आजच्या आधुनिक प्रतिनिधी पुढे सुद्धा ते एक आदर्श आहेत. त्यांचं आठवण, त्यांची अभिवादन करण्याची जी आज आपण धोरण आजच्या निमित्तानं पार पाडत आहोत, ती अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. टेंभुर्णी सारख्या महाविद्यालयानं, विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयानं हे सगळं आपल्या अंगावर, आपल्या शिरोधार्य मानलेलं आहे. त्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं राजर्षी शाहू महाराज यांनाही अभिवादन करतो. प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर यांचा आभार मानतो. त्यांच्या सर्व सहकारी वर्गाचा आभार मानतो. संस्थेचा आभार मानतो आणि मला ऐकणाऱ्या आपल्या सर्वांचं मी मनःपूर्वक आभार मानतो आणि परत राजर्षी शाहूंना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. नमस्कार. जय भारत.